अमेरिका आणि इराणच्या पार्श्वभूमीवरती मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन आहे ते मात्र अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळते। आपण सध्या जो कणकवलीमधल्या इंडियन गॅस एजन्सीच्या समोर आपला आहे आणि तिथे जर पाहिलं तर इथे जो घरगुती गॅस जो लागणार तो मात्र पुरेशी गॅस असल्याचा म्हटलं जातं आहे। मात्र तशी माहितीसुद्धा देखील इथल्या गॅस मॅनेजरने देखील देताना पाहायला मिळाली। घरगुती LPGचा गॅस अवैध वापर आणि गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी देखील काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक देखील करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये एक पथक देखील तैनात करण्यात आलं आहे आणि ते पथक तालुकानिहाय जे तहसीलदार असतील तालुक्याचे ते तालुक्याच्या तहसीलदार हे प्रमुख असणार आहे आणि कोणताही काळाबाजार होऊ नये गॅसचा यासाठी ही जे पथक आहे ते मात्र काम करणार। सध्या जी जागतिक परिस्थितीवर विचार करता इंधन बाबतीत तो तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या परिस्थितीमध्ये गॅस इंधनाचे दर वाढण्याची घरगुती गॅसचा अवैध वापर काळाबाजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। याचा पार्श्वभूमीवरती खबरदारी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यामध्ये एक पथक देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि अवैध वाहतूक देखील जी होणार आहे ती सुद्धा देखील रोखण्यामध्ये हे पथक जे आहे ते मात्र काम करणार आहे। कोणताही परिणाम जो मात्र इथल्या घरगुती गॅसवरती असेल किंवा कमर्शियल असेल होऊ नये यासाठी सुद्धा देखील प्रशासन आहे ते मात्र हे पथक जे आहे ते मात्र काम करणं। त्यामुळे सिंधुदुर्ग प्रशासन हे मात्र खबरदारी मात्र घेतलेली पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।